फडणवीस शिंदेमध्ये शीतयुद्ध। या 5 कारणांमुळे महायुतीत फूट पडल्याची चर्चा। महायुतीचं सरकार स्थापन होऊन अवघे 3 महिने झाले आहेत, मात्र महायुतीत धुसफूस गेल्या काही दिवसापासूनच पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे। त्यामुळे महायुतीत फूट पडली का असा प्रश्न अनेकांना पडलाय। यासाठी काही घटना देखील निमित्त ठरत आहेत। पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचा वाद। पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरूनही शिवसेना भाजपमध्ये मतभेद झाल्याचे दिसून आले आहे। देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिक जिल्ह्यांसाठी पालकमंत्रीपदे शिवसेनेच्या नेत्यांना देण्यास नकार दिल्यानंतर तणाव निर्माण झालाय। रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि भाजपचे गिरीश महाजन यांची नियुक्ती सरकारने रद्द केल्यानंतर शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तणावही स्पष्ट दिसतोय। कुंभमेळ्यावरील फडणवीसांच्या बैठकीला शिंदे गैरहजर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या कुंभमेळ्यावरील महत्त्वाच्या आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली होती। त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यातील संभाव्य मतभेद अधिक स्पष्ट झाले आहेत। त्याऐवजी त्यांनी या आठवड्यात स्वतःची समांतर बैठक आयोजित केली। हे फडणवीसांच्या अधिकाराला थेट आव्हान म्हणून पाहिले जात आहे। विरोधकांनीही यावरून महायुतीवर निशाणा साधला होता। राजकीय शत्रूंशी वाढती जवळीक। गेल्या 2.5 महिन्यात शिवसेना ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची किमान 3 वेळा भेट घेतली आहे। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची 2दा तर उद्धव ठाकरे यांनी 1दा भेट घेतली होती। तर ठाकरे गटाचे इतर वरिष्ठ नेत्यांनीही फडणवीस यांची स्वतंत्रपणे भेट घेतली आहे। दुसरीकडे शरद पवार यांनी नवी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला आणि मराठा योद्धा महादजी शिंदे यांच्या नावाने स्थापित पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला। शरद पवारांनी शिंदे यांचे कौतुकही केले, ज्यामुळे ठाकरे गटाने उघड नाराजी व्यक्त केली होती। मनसे सोबत युतीची चर्चा। भाजप आणि मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जाते। या महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती, ज्यामुळे भाजप आणि मनसे यांच्यातील युतीची चर्चा सुरू झाल्याचं बोललं जात आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप राज यांना सोबत घेईल अशी चर्चा आहे। विधानसभा निवडणुकीत मनसेला एकनाथ शिंदे यांच्यामुळेच महायुतीत सहभागी होता आलं नव्हतं अशी माहिती समोर आली आहे। यावरून मनसे नेत्यांना राज ठाकरेंकडे नाराजी देखील व्यक्त केली होती। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।